आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा। राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे आक्रमक, तर सरकार चर्चेसाठी तयार। संसदेच्या कार्यमर्यादेचं उल्लंघन करू नका, जेपी नड्डा कडाडली। उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा, राजीनाम्यासंदर्भात सरकार गंभीर नाही, आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल, आम्ही राज्यात आवाज उठवतोय। ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक, जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बैठकीवेळी सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती। पुन्हा लाठीचार्ज केला तर मराठे दिल्लीत येतील, भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, दिल्लीमधील जंतर मंतरवरून मनोज जरांगे यांचा इशारा। राहुल गांधींची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार, जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष। राहुल गांधींची नौटंकी सुरू, काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाली, चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका। रावणात आणि तुमच्यात फरक काय, मुली महिला विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितल्यास चूक काय, एक व्यक्ती महत्त्वाची की देश, ठाकरेंचा सवाल। दिल्लीमधील आंदोलनामागे विरोधक आणि दिशाबाहेरील शक्तींचा हात, देशात असंतोष निर्माण करण्यासाठी विरोधकांचा अजेंडा, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप। देशातल्या तरुणांमध्ये प्रचंड रोष, घरदार सोडून विद्यार्थी जंतर मंतरवर आलेत, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, अरविंद केजरीवाल यांची मागणी। दिल्लीमध्ये कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग, राजधानीमध्ये 16 मेट्रो स्टेशन्स बंद, सुरक्षेसाठी 2000 सीआरपीएफ जवान तैनात, सरकारचा चर्चेचा प्रस्ताव, मुख्य समितीच्या बैठकीकडे दुर्लक्ष। सीजेपीच्या आंदोलनामध्ये छर्यांच्या बंदुकीचा वापर तर हिंदू वृत्तपत्राचा खळबळजनक दावा, दिल्ली पोलिसांकडून मात्र वृत्ताचं खंडन। अमित शहा मुलांच्या विरोधात युद्ध छिडणार का, काँग्रेसचे नेते पवन खेरा यांचा सवाल। जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, या प्रकरणामध्ये आम्हाला काहीही रस नाही, आमचा वेळ वाया घालवू नका, सरन्यायाधीशांची टिप्पणी। राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसचं आंदोलन, दिल्लीमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक, मुंबई पुणे नागपूर भंडारा छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार निदर्शनं, अनेक ठिकाणी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। काँग्रेस विरोधात ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन, मुंबई जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आक्रमक, राहुल गांधींच्या आंदोलनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार, मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो, तुळशी विहार नंतर तानसा धरण सुद्धा भरलं, पाणी कपातीचा निर्णय अद्यापही कायम। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पाऊस, 284 रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत, धरमपूरमध्ये एक कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला 100% टॅरिफ लावण्याची धमकी, औषध निर्माण कंपन्यांना मोठा धडका, 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टॅरिफची घोषणा।